पहिली बातमी ऐकू येते ती अपघाताच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसते। अपघात हे काही कमी होत नाही, अपघाताची कारणे अनेक आहेत। कधी कधी चालक आपण स्वतः सुद्धा जिम्मेदार असतो, कधी कधी रस्ता अपघात खड्डे असतात त्यामुळे हे अपघात होतात। गाडी चालवत असताना कित्येक वेळा सांगितलेले आहे वाहतुकीचे नियम पाळा, गाडी सावकाश चालवा, पण आताची यंग पिढी आहे, आताची यंग जनरेशन आहे ती गाडी काही सावकाश चालवायचं नाव घेत नाही। आणि आज पुन्हा पालघर जिल्ह्यातील मोनोर नेटाई या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे। आपण त्या ठिकाणी आहोत। नेटाईच्या ठिकाणी हरियंत इंडस्ट्री कॉर्पोरेट लिमिटेड ही कंपनी आहे, त्या कंपनीच्या बरोबर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे। 2 गाड्यांमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ह्या समोरून हा समोरचा जो रस्ता दिसतो त्या ठिकाणाहून ॲक्टिवा ही निघत होती आणि ही ॲक्टिवा मोनोरच्या दिशेने जात होती आणि दुसरी गाडी होती ती पालघरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झालेला आहे। जो ॲक्टिवा आहे हा ॲक्टिवाचा गाडी नंबर आहे MH48CF7161 हा ॲक्टिवाचा नंबर आहे। तुम्ही अपघात हा किती भीषण आहे त्याच्यावरून तुम्हाला समजू शकतं। गाडीच्या ज्या समोरच्या बाजू आहेत त्या पूर्ण त्या गाडीचा चेंदामेंदा झालेला आहे। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी चप्पल, तसंच बघायला गेलं तर गाडी, ह्या गाड्या बघूनच तुम्हाला समजू शकतो हा अपघात किती भीषण असू शकतो। कदाचित ह्याला जिम्मेदार हे वाहन चालक सुद्धा असू शकतात, कारण भरधाव वेगानं गाडी असेल त्यामुळेच अपघात झालेला आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार जे चालक होते ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना पहिला मोनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं, पण त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढे हे हलवण्यात आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्वरी वैद्य वय 18 अंदाजे व जितू राहुल वय 18 ते 20 तसे धीरज भुयाल अंदाजे 20 वर्ष असे ह्या अपघातात जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत। त्यांना पुढील उपचारासाठी पुढील दवाखान्यामध्ये हलवलेलं आहे। आपण जेव्हा गाडी चालवत असताना खरंच गाडी ही सावकाश चालवावी। आपल्या घरी आपली कोणीतरी वाट बघत असतं, कारण आपण गाडी चालवत असतो। आत्ताची यंग पिढी ही भर वेगानं गाडी चालवत असते। खरंच म्हणावं तर ह्याला जिम्मेदार आपण सुद्धा आहेत, कारण कमी वयामध्ये वय नसताना गाडी चालवलं जातं आणि बोलायला गेलं तर अति वेगानेच गाडी चालवण्याने हे अपघात होत असतात। आपण बघा अपघात किती भीषण होता, ह्या अपघाताचे दृश्य बघूनच अंगावर काटे येतील का भीषण हा किती अपघात होता। तुम्ही गाडी चालवत असताना गाडी सावकाश चालवा, कारण घरी तुमची कोणीतरी वाट बघत असतं। अपघातांच्या मालिकेमध्ये दिवसेंदिवस ही वाढ होते, अपघात कमी होण्याचे कारणच नाहीये, कमी होतच नाहीये, दिवसेंदिवस वाढतच होत चालेल। आपण ह्याच्यावर त्याच्यावर हे करत असतो, पण खरंच आपण आपली सुरक्षा आपणच, आपली जिम्मेदारी आपणच घ्यायला पाहिजे। कारण वाहन चालवत असताना समोरून वाहन, कधी कधी आपण गाडी चालवत असतो, कधी कधी आपली चुकी नसताना हा भीषण अपघात होतो। म्हणून गाडी चालवत असताना स्वतःची काळजी घ्यावी, तसेच इतरांचीही काळजी घ्यावी हेच सांगावंसं वाटतं। आणि बघायला गेलं तर ह्या ठिकाणी ही कंपनी आहे, ह्या कंपनीच्या रस्त्यालगतच गाड्या लावल्या जातात। ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाडी पार्किंगसाठी ह्यांनी आतमध्ये सोय करावी कंपनीवाल्यांनी, कारण ह्या रस्त्याच्या बरोबरच गाडी लावली जातात। वाहन चालवताना कधी कधी वेगानं वाहन आल्यानंतर त्यांना अंदाज येत नाही आणि वेग असल्यामुळे गाडी ही कंट्रोल होत नाही आणि हा अपघात होत असतो। म्हणून ह्या कंपनीवाल्यांनी गाडी ही आतमध्ये पार्किंगची सोय करावी अशी ही मागणी नागरिकांकडून होत आहे। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, नेटाई।